राज एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कर्मशालेय गणित आणि विज्ञान वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स मंथली टेस्ट CBT MCQ क्वेश्चन अँड आन्सर मराठी आणि इंग्रजीमध्ये. एक्झाम्पल ऑफ लिनियर मोशन इज खाली दिलेल्या पर्यायामध्ये फ्लायव्हील, पुली आणि ग्राइंडिंग व्हील हे स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरतात आणि मुव्हिंग ऑफ कार ही एका पाथमध्ये जाते, म्हणजे तिला लिनियर मोशन म्हणतात. ऑप्शन सी मुव्हिंग ऑफ कार. अ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट विथ अन ॲक्सेलरेशन ऑफ 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 8 सेकंड. Also calculate the velocity after traveling a distance of 60 सेंटीमीटर. एक बॉडी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर या ॲक्सेलरेशननं स्टार्ट होत आहे रेस्ट कंडिशनपासून, आणि ती 8 सेकंदामध्ये किती अंतर जाईल हे अंतर काढायचं आहे. तर इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, ॲक्सेलरेशन 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, टाईम 8 सेकंद आणि डिस्टन्स एस आहे 60 सेंटीमीटर. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 8 सेकंद इज इक्वल टू एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार जी किंमत निघेल ती किंमत म्हणजे एसची किंमत निघेल हे 60 निघाली, आणि वेलॉसिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स ऑफ 60 सेंटीमीटर V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस ट्वाईस AS या फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकून तर V स्क्वेअर इज इक्वल टू 1200 म्हणजेच V इज इक्वल टू 34.64 सेंटीमीटर पर सेकंद ही वेलॉसिटी होईल. म्हणजे ॲन्सर राहील 34.64. याच्यात मीटर दिला आहे, मीटर पर सेकंद. युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज, ॲक्सेलरेशनचे युनिट काय आहे? ॲक्सेलरेशन म्हणजेच वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. वेलॉसिटी म्हणजे जे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम, ना अगेन पुन्हा टाईम म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ऑप्शन डी युनिट ऑफ ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. इफ ए मोटर कार अटेन्स ए स्पीड ऑफ 30 किलोमीटर पर आवर and stops after traveling 150 meter, calculate the acceleration. Is the acceleration is positive or negative? एक कार 30 किलोमीटर पर आवर या स्पीडने जात आहे आणि ती 150 मीटर अंतरानंतर थांबत आहे, तेव्हा ॲक्सेलरेशन काय होईल आणि ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल. तर स्पीड ऑफ कार 30 किलोमीटर पर आवर दिली आहे, म्हणजेच इनिशियल वेलॉसिटी U 30 किलोमीटर पर आवर, त्याचं 30 किलोमीटर म्हणजे 1000 गुणून आणि भागीला 36 सेकंद म्हणजे 8.33 मीटर पर सेकंद. फायनल वेलॉसिटी 0 आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड 150. V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस ट्वाईस AS या फॉर्म्युल्यामध्ये टाकून किंमत निघेल acceleration is equal to minus 23.12 meter per second square. The value of G in MK system unit is, G म्हणजे acceleration due to gravity. MK system मध्ये G acceleration due to gravity चा युनिट काय असेल, व्हॅल्यू काय असेल, तर 9.81. A football is dropped from a height of 25 meter. How much time will it take to reach the ground? एक फुटबॉल 25 मीटर उंचीवरून खाली ड्रॉप होत आहे, पडत आहे, तर किती वेळात तो पडेल? इनिशियल वेलॉसिटी U इज इक्वल टू 0 आणि डिस्टन्स ट्रॅव्हल आहे S म्हणजे 25 मीटर. S इज इक्वल टू UT प्लस हाफ GT स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार T स्क्वेअरची जी किंमत निघेल ती किंमत राहील 2.25 सेकंद. द फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग युनिट ऑफ मास, मासचे फिजिकल क्वांटिटी म्हणजे मास ही फिजिकल क्वांटिटी आणि त्याचे युनिट काय आहे, तर त्याचं युनिट आहे इनर्शिया. ऑप्शन ए इनर्शिया.
physical quantity having unit of mass is inertia. A constant force acts on a mass of 8 kg and produces in it velocity of 12 meter per second in a 3 seconds. Find the force. एक 8 किलोग्राम वस्तुमानाची वाढी ही 12 मीटर पर सेकंद वेलॉसिटीने जाण्यासाठी तिला 3 सेकंद लागतात. तर त्यासाठी फोर्स किती लागेल? तर मास m 8 किलोग्राम, इनिशियल वेलॉसिटी u इज इक्वल टू 0, फाइनल वेलॉसिटी v इज इक्वल टू 12 मीटर पर सेकंड, टाइम t इज इक्वल टू 3 सेकंड, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू v मायनस u डिवायडेड बाय t. या फॉर्म्युल्यानुसार 4 मीटर पर सेकंद ॲक्सेलरेशन होईल आणि फोर्स म्हणजेच F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजे 8 इंटू 4 म्हणजे 32 किलोग्राम ही ॲन्सर त्याला लागेल. म्हणजे त्याला फोर्स लागेल 32 किलोग्राम. फाइंड द ऑड वन युनिट, ऑड वन आउट. याच्यातील ऑड कोण आहे? मोमेंटम, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन हे मोशन आहे आणि कंडक्शन हे हीट ट्रान्सफर मोड आहे. तर याच्यात ऑड वन हे कंडक्शन आहे, ऑप्शन सी कंडक्शन. हीट ट्रान्सफरची एक पद्धत आहे कंडक्शन. अ कार इज मूविंग ॲट ए स्पीड ऑफ 50 किलोमीटर पर आवर, देन फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन 7 मिनिट. एक कार 50 किलोमीटर पर आवर या स्पीडने जात आहे आणि ती 7 मिनिटात किती अंतर कापेल? तर स्पीड, डिस्टन्स, स्पीड म्हणजे वेलॉसिटी v इज इक्वल टू 50 किलोमीटर पर आवर, तर 50 इंटू 1000 डिवायडेड बाय 60, तर 833.33 मीटर पर मिनिट आणि टाईम आहे t 7 मिनिट. डिस्टन्स s कॅल्क्युलेट करायचं आहे. डिस्टन्स एस इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम, तर वेलॉसिटी इंटू टाईम याचं उत्तर निघेल 5.83 किलोमीटर. ऑप्शन डी 5.83 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड होईल. अ मोटरसायकल इज मूविंग विथ ए स्पीड ऑफ 2 किलोमीटर पर मिनिट. फाइंड द टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल ए डिस्टन्स ऑफ 22 किलोमीटर. एक मोटरसायकल 2 किलोमीटर पर मिनिट या वेगाने जात आहे तेव्हा 22 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तिला किती वेळ लागेल? तर वेलॉसिटी v इज इक्वल टू 2 किलोमीटर पर मिनिट, डिस्टन्स s इज इक्वल टू 22 किलोमीटर, टाइम इज इक्वल टू t, डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम, तर टाईम इज इक्वल टू होईल डिस्टन्स डिवायडेड बाय वेलॉसिटी म्हणजे 11 आणि 11 ऑप्शन नाही आहे म्हणजे ऑप्शन डी नन ऑफ दीज. स्पीड ऑफ अ बॉडी इज इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन कॅन बी कॉल्ड. एका बॉडी एका पर्टिक्युलर डायरेक्शनने जात असेल त्याला काय म्हणतात? तर त्याला वेलॉसिटी म्हटले जाते. Speed of a body in particular direction can be called velocity. Option D. Acceleration can be found by the formula. Acceleration चा फॉर्म्युला काय? तर चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम हा फॉर्म्युला ॲक्सेलरेशनचा आहे. ऑप्शन सी चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. यालाच ॲक्सेलरेशन म्हणतात. मोमेंटम इज इक्वल टू फिल इन द ब्लँक्स इंटू वेलॉसिटी. मोमेंटम काय असते? तर मास इंटू वेलॉसिटी असते. ऑप्शन ए मास. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजे एखादी स्थिर बॉडी स्थिर असेल तर स्थिर असेल, गतिशील बॉडी ही गतिशील असेल जोपर्यंत तिला अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. म्हणजे याच्यामधील ती जे उत्तर आहे, अ बुक
प्लेस्ड ऑन द टेबल म्हणजे ही एक स्थिर बॉडी आहे. स्विमिंग इन वॉटर ही मूविंग बॉडी आहे. बुलेट मुवमेंट फ्रॉम गन हे सुद्धा मूविंग आहे. आणि मुवमेंट ऑफ रॉकेट हे सुद्धा. म्हणजे ऑप्शन सी ये बुक प्लेस्ड ऑन द टेबल ही फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचे उदाहरण आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ बॉडी इन टाइम टी. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ बॉडी इन टाइम टी म्हणजेच ॲव्हरेज व्हेलॉसिटी. त्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणतात. ऑप्शन डी ॲव्हरेज व्हेलॉसिटी. व्हॉट मास ऑफ बॉडी विल प्रोड्यूस an acceleration of 4 meter per second square with a 20 Newton force in it. एक बॉडी जी 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सेलरेशन करण्यासाठी तिला 20 न्यूटन फोर्स लागतो. तर त्या बॉडीचा मास किती? तर ॲक्सेलरेशन 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, फोर्स 20 न्यूटन. 1 न्यूटन 1 किलोग्राम जो असेल त्याला कन्वर्ट करण्यासाठी 9.8 म्हणजे 2.038 किलोग्राम. मास इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय ॲक्सेलरेशन म्हणजे 0.50. ऑप्शन नाही आहे म्हणजे नन ऑफ दीज. डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज. डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट टाईम म्हणजे व्हेलॉसिटी. A mass of stone is 50 gram is kept at a height of 20 meter, then the potential energy of the stone is. एक 50 ग्राम वस्तुमानाचं दगड ठेवलेला आहे 20 मीटर हाईटवर आणि तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी काय होईल? तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे mgh. मास हा ग्राममध्ये त्याला 1000 भागणं म्हणजे 0.05 आणि जी 9.81 आणि हाईट आहे 20 मीटर 9.81 जूल होईल पोटेन्शियल एनर्जी. फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काढण्याचं सूत्र काय? तर v इज इक्वल टू एस डिवायडेड बाय टी म्हणजे डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. तर व्हेलॉसिटी फॉर्म्युला एस डिवायडेड बाय टी. पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट mgh. p इज इक्वल टू mgh. ऑप्शन बी. फॉर्म्युला यूज टू फाइंड द स्पीड. स्पीड काढण्याचं सूत्र काय? तर डिस्टन्स कवर्ड डिवायडेड बाय टाईम. ऑप्शन ए डिस्टन्स कवर्ड डिवायडेड बाय टाईम इज कॉल्ड ॲज स्पीड. द वेट ऑफ द रेल्वे इंजिन इज 2000 kilonewton and is running with a velocity of 25 kilometer per hour. Then the kinetic energy of train is. 2000 किलोन्यूटन वजनाचे रेल्वे इंजिन 25 किलोमीटर पर आवर या वेगाने धावत आहे तेव्हा त्या ट्रेन इंजिनची गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी काय होईल? तर मास दिला आहे 2000 किलोन्यूटन, व्हेलॉसिटी आहे 25 किलोमीटर पर आवर. त्याला रूपांतर करून मीटर पर सेकंदमध्ये व्हेलॉसिटी होईल 6.94 मीटर पर सेकंद. कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ mp² या सूत्रानुसार कायनेटिक एनर्जी होईल 49643.2212 जूल. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजेच ॲक्सेलरेशन. ऑप्शन सी ॲक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी यालाच ॲक्सेलरेशन असे म्हणतात. अशा प्रकारे कर्मशालेय गणित आणि विज्ञान याचे मंथली टेस्टचा हा व्हिडिओ आपण बघितला. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास याला लाईक आणि आपल्या गरजू मित्रांमध्ये शेअर करा. राज एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.